गावाला असताना प्रेमसंबंध असतानाही दुसऱ्याशी विवाह केल्यानंतर तब्बल 3 वर्षांनी प्रेयसीचा शोध घेऊन तिच्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे। गौरी आरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अमोल कांबळे याला अटक केली आहे। याबाबत लणेश आरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी आरे हिचे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे सासर आहे। 3 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला आहे। ती कळस येथे राहायला आली। आरोपी अमोल कांबळे हा तिचा वर्गमित्र होता। गौरी हिने त्याच्यासोबत लग्न न केल्याने त्याला राग होता। लग्न झाल्यानंतर गौरी हिचा शोध घेण्याचा अमोल याने खूप प्रयत्न केला। त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्याला गौरी पुण्यात कळस येथे राहत असल्याचे समजले। त्यानुसार तो कळस येथे आला। कळस माडवाडी येथील एका स्कूल समोरील रोडवरून गौरी तिच्या मैत्रिणीबरोबर काल रात्री 8:15 वाजता पायी घरी येत होती। त्यावेळी अमोल याने गौरी हिच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले। जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले। तिच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी 7 वाजता तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले।